पण बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। सोमवारपासून राज्यात अनलॉकला सुरुवात होणार आहे। 5 टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात दुकानं 4 पर्यंत सुरू राहतील, तर कोरोना पॉझिटिव्ह रेटनुसार अनलॉकची ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल। लेव्हल 1, 2, 3, 4 आणि 5 अशा कॅटेगरीमध्ये अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। दरम्यान आवश्यक आणि अत्यावश्यक अशी सर्व दुकानं आता सुरू राहणार आहेत। रेस्टॉरंट देखील आता सुरू होणार आहे। राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यालयानं शनिवारी पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार 5 टप्प्यात निर्बंध आता शिथिल केले जातील। दरम्यान ही अधिसूचना सोमवारपासून लागू होणार आहे। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे। अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आलेत। पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या स्तरात 5 जिल्हे, तिसऱ्या स्तरात 18 जिल्हे असतील, तर चौथ्या स्तरामध्ये फक्त 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। सध्या 5व्या स्तरात एकही जिल्हा नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर 5व्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल। आपण बघतो या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीत कमी निर्बंधित असतील, तर 5व्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असणार आहे। आर्थिक राजधानी मुंबईचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यात कुठल्या जिल्ह्यांचा समावेश आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे। नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, तसंच वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, उपनगर, नंदुरबार, मुंबईसह इतर 5 जिल्ह्यात काही नियम लागू असतील। या जिल्ह्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असेल, तर अत्यावश्यक सेवा वगळता लोकल सेवा मात्र बंद असेल। दरम्यान 50% क्षमतेनं रेस्टॉरंट्स सुरू राहतील। मॉल्स आणि सिनेमागृह 50% सुरू राहतील। सार्वजनिक जागा, मैदानं, वॉकिंग ट्रॅक सुरू राहणार आहेत। बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामं देखील आता सुरू असतील। कृषी क्षेत्रातील संपूर्ण कामं आता सुरू असणार आहेत। जिम, सलून, स्पा 50% क्षमतेनं सुरू राहतील। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे। पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा देखील तिसऱ्या टप्प्यात आहे। सिंधुदुर्ग, सोलापूर अत्यावश्यक दुकानं 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत। मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद असतील। हॉटेल्स 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत। कार्यालयात 50% क्षमतेनं उपस्थिती असणार आहे। चित्रीकरणाला स्टुडिओमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे। मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50% उपस्थिती आता मुभा देण्यात आली आहे, तर लग्न सोहळ्याला 50 जणांची उपस्थिती बंधनकारक असेल। चौथ्या टप्प्यात पुणे आणि रायगड जिल्ह्यात अनलॉक होतील, तर अत्यावश्यक दुकानं 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील। सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद असतील, तर हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा ही सुरू राहणार आहे। खासगी कार्यालयात फक्त 25% उपस्थिती असेल। लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती असणार आहे। राहण्याची सोय आहे अशाच ठिकाणी बांधकामं सुरू असतील, तर कृषी कामं दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असेल, तर बसेस 50% क्षमतेनं सुरू राहतील। पण बघतो आता 5 टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होतीये। सोमवारपासून या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। यासाठी 5 टप्प्यामध्ये विस्तृतपणे संपूर्ण राज्याची विभागणी करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यात दुकानं 4 पर्यंत सुरू राहतील। आपण बघतोय आता राज्य अनलॉकच्या दिशेनं हळूहळू प्रवास करत आहे। दरम्यान कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार संपूर्ण राज्य सरकारकडनं अनलॉकची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। आपण बघतोय आता सोमवारपासून या संपूर्ण अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये। सुरुवातीच्या 4 टप्प्यांमध्ये काही जिल्ह्यांचा समावेश आहे, मात्र 5व्या टप्प्यात आतापर्यंत कुठल्याही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे।
कोरोना पॉझिटिव्ह रेटनुसार अनलॉकची प्रक्रिया संपूर्ण पार पडणार आहे। दरम्यान 5 टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉकची प्रक्रिया असेल या संदर्भातली अधिसूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून या संपूर्ण अनलॉकच्या प्रक्रियेला आता सुरू होणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरू राहतील, तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत। सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, आपण बघतोय की आता संपूर्ण राज्य अनलॉकच्या दिशेने प्रवास करते। सोमवारपासून या संपूर्ण नियमावलीला सुरुवात होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50% क्षमतेनं सुरू असतील। औरंगाबादची काय स्थिती आहे? औरंगाबादमध्ये काय असणार आहे? नक्कीच श्रीकांत, आता हा एक दिलासा म्हणावा लागणार आहे, कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून नागरिकांना प्रतीक्षा होती की राज्य ज्या पद्धतीने लॉक झालेलं आहे ते अनलॉक कधी होणार आहे, लॉकडाऊन जे आहे ते कधी उघडणार आहे। परंतु ती प्रतीक्षा आता संपत आलेली आहे, कारण आता राज्य शासनाने गाईडलाईन्स जाहीर केलेले आहेत। यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की म्हणजे एक दोन दिवसांपूर्वीच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केलेला होता की राज्य हे अनलॉक होणार आहे। परंतु काही गोष्टींमुळे थोडासा गोंधळ निर्माण झालेला होता, पण तो आता गोंधळ देखील मिटलेला आहे। जे काही 18 जिल्हे आहेत त्या 18 जिल्ह्यांना लवकरात लवकर दिलासा मिळणार आहे। म्हणजे पहिल्यासारखं ज्या काही मुभा देण्यात आलेल्या होत्या त्या मुभा पहिल्यासारख्या मिळणार आहेत। मग त्यानंतर दुकाने असतील, थिएटर्स असतील, व्यापारी संकुलं असतील, हे सुद्धा खुली करण्यात येणार आहे। व त्यानंतर स्पोर्ट्सचे ग्राउंड असतील किंवा खेळाचे मैदान असतील त्यांना सुद्धा मुभा देण्यात येणार आहे। सध्याच्या घडीला आपण पाहतो की राज्यातील परिस्थिती ही आटोक्यामध्ये येत आहे। राज्य सरकारनं जे काही कोरोनाचं संक्रमण झालेलं होतं किंवा जो काही संसर्ग वाढत चाललेला होता तो सुद्धा नियंत्रणात येत आहे। परंतु आता सर्वात महत्त्वाचं पाहणं हे देखील ठरतंय, परंतु ज्या पद्धतीनं नियमांचं समजा सादरीकरण केलं जाते, परंतु ते नियमांचं पालन केलं जाईल का नाही, तर पुन्हा ज्या पद्धतीनं पाहतोय आपण औरंगाबादमध्ये सध्याच्या घडीला जी काही लॉकडाऊन मध्ये मुभा देण्यात आलेली आहे किंवा जे काही नियम आहेत ते थोडेसे शिथिल करण्यात आलेले आहेत, तरी सुद्धा नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते। सध्या नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे। एवढंच नाही तर आता जी सरकारनं गाईडलाईन्स जाहीर केलेली आहे, या गाईडलाईन्समुळे सर्वसामान्यांना आता दिलासा देखील लाभत आहे। आणि ज्या पद्धतीने आता आपण पाहतोय की बहुतांश गोष्टी आहेत त्या आता बंद आहेत, त्या सुद्धा खुल्या होणार आहेत। ज्या 18 जिल्ह्यांमध्ये सध्याची परिस्थिती जी आहे जिल्ह्यांमधली ती कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं 5 टप्प्यांमध्ये अनलॉक सिस्टम आता सुरू केलेलं आहे। म्हणजे आता हे सिस्टमचा संपूर्णपणे संदर्भ समोर केलेला आहे। परंतु काही दिवसांनंतर हे पहिल्यासारखं खुलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील जनतेला दिलासा म्हणावा लागणार आहे। परंतु जे काही 18 जिल्हे आहेत त्यांना लवकरात लवकर आता अनलॉककडे त्यांची वाटचाल सुरू आहे। श्रीकांत, सचिन, एक मुद्दा यामध्ये असा येतो की गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय सर्वच आस्थापना बंद होत्या। त्यामध्ये व्यापारी नाराज होते, सर्वसामान्य नागरिकांची देखील काही प्रमाणात नाराजी होती। मात्र आता अनलॉकच्या प्रक्रियेला घेऊन औरंगाबादचा पहिल्याच टप्प्यामध्ये समावेश आहे। या संपूर्ण प्रक्रियेत औरंगाबादकरांच्या काय भावना आहेत? कारण आता अनलॉकला घेऊन काही गोष्टी सुरू होणार आहेत, तर या पार्श्वभूमीवर त्यांच्या काय भावना आहेत? श्रीकांत, आपण गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाहिलेलं आहे की लॉकडाऊन लागू झाल्यामुळे व्यापारी संकुलं, दुकानं, त्यानंतर छोटी मोठी व्यापाऱ्यांची दुकानं जी काही बंद होती त्यामुळे त्यांना खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता। कारण अशामध्ये त्यांचं रोजगार चालणार कसा, मजुरांचं वेतन जे आहे ते द्यायचं कसं, असे विविध प्रश्न होते। त्यामुळे व्यापाऱ्यांनी संपूर्णपणे मागणी केलेली होती की ही दुकानं जी आहेत ती खुली करण्यात यावी किंवा आम्हाला खुली करण्याची मुभा द्यावी, लॉकडाऊन उठवावे, असे वारंवार लोकशाहीच्या माध्यमातून व्यापारी आपली व्यथा मांडत होते। परंतु आता राज्य सरकारनं जो काही निर्णय घेतलेला आहे, पहिल्या टप्प्यामध्ये औरंगाबादचा देखील समावेश आलेला आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे व सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत त्यांचे देखील रोजगार बुडालेले होते, त्यांना घरी बसावं लागलेलं होतं। त्यांच्या घरामध्ये सुद्धा आता 1 ते 2 पैसे येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण परिवारामध्ये सुद्धा आता आनंद पाहायला मिळत आहे। म्हणजे आता पहिल्यासारखं जे काही जीवनमान आहे किंवा जे काही जीवनचक्र आहे ते पहिल्यासारखं आता फिरायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना कुठेतरी हा खूप मोठा दिलासा मानावा लागणार आहे। परंतु जरी कोरोना कमी होत असला तरी सुद्धा नियमांना विसरून जमणार नाहीये, नियमांचं पालन करावं लागणार आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये औरंगाबादची जी काही रुग्णसंख्या कमी झालेली आहे किंवा 18 जिल्ह्यांची जी काही रुग्णसंख्या कमी झालेली आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुन्हा ही रुग्णसंख्या वाढू नये त्यासाठी आता जी काही येणारी लाट आहे या लाटेसाठी सुद्धा आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। परंतु नागरिकांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता ही आनंदाची लाट आणि कोरोनाची लाट दोन्ही सोबत येऊ नये हीच आता सर्वांकडून प्रयत्न केला जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर आता हा दिलासा सर्वसामान्यांना नक्कीच फायद्याचा राहणार आहे। श्रीकांत, नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा। तुर्तास जळगावहून मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मंगेश, आपण बघतोय की आता सोमवारपासून अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण आस्थापना बंद होत्या आणि काही प्रमाणात लोकांमध्ये नाराजी सुद्धा होती। आता सोमवारपासून अखेर कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनलॉकची संपूर्ण प्रक्रिया सुरू होते। यामध्ये 5 टप्पे पाडण्यात आलेत। जळगावची काय परिस्थिती आहे? तिथल्या नागरिकांच्या अनलॉकला घेऊन काय भावना आहेत?
नक्कीच ठिकाण ज्या पद्धतीने जे रिकव्हरी रेट आहे आणि बेडची उपलब्धता यावरती खरं तर जळगाव जिल्ह्यात देखील पहिल्या गळीचा समावेश झालेला आहे। त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यामध्ये सोमवारपासून अनलॉक होणार याबाबत आता व्यापाऱ्यांवर्गामध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे। मात्र मागील 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने मंत्री विजय वडेट्टीवार आणि जे काही मुख्यमंत्री कार्यालयातून ज्या पद्धतीने आदेश निघाले यामध्ये खरं तर मोठा संभ्रम जो आहे तो निर्माण आजही व्यापाऱ्यांमध्ये आहे। कारण दुकान उघडल्यानंतर कुठेतरी ज्या यापूर्वी दंडात्मक कारवाई झालेल्या आहेत त्याला अद्यापही काही लहान व्यापारी विसरलेले नाही। त्यामुळे दुकान उघडायचे की नाही उघडायचे हा देखील एक मोठा संभ्रम त्यांच्यासमोर आहे। कारण अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र असे कुठले आदेश पारित केलेले नाही। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश निघाले की जोपर्यंत स्थानिक जिल्हाधिकारी स्वतः आदेश काही देणार नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती कुठलीही रितसर अशी मान्यता होणार नाही। त्यामुळे जे जिल्हाधिकारी आहेत स्थानिक जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जिल्ह्याच्या जो हॉटस्पॉट आहे या गावाचा विचार करून मग तेथील परिस्थिती हाताळून ते उघडायचे की नाही हा निर्णय खरं तर जिल्हाधिकारी घेणार आहेत। त्यामुळे आजही व्यापाऱ्यांमध्ये एक संभ्रमाची स्थिती आहे। मात्र सोमवारपासून काही प्रमाणात जे आहे जे पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्यात समावेश झालेला आहे त्यामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांमध्ये मात्र आता आनंद पाहायला मिळत आहे। श्रीकांत, मंगेश, कोरोना रुग्णसंख्येची स्थिती पाहता जळगावमध्ये सध्या जळगावातील स्थिती काय? कारण कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत। 5वा टप्पा त्यांनी आतापर्यंत सरकारकडनं तो रिकामा ठेवण्यात आलाय कारण 4च टप्प्यांमध्ये जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्या 5व्या टप्प्याची निर्मिती केली जाईल असं सरकारकडनं सांगण्यात आलंय। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जळगावातील सध्या कोरोना रुग्णांची काय स्थिती आहे? नक्कीच गेल्या 15 दिवसाचा विचार करता जळगावमध्ये आढळणारी रुग्णसंख्या जी आहे ही 1000च्या वरती होती। मात्र आता गेल्या 15 दिवसानंतर जळगाव जिल्ह्यात आढळणारी रुग्णसंख्या ही अगदी 150च्या घरात येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आधी जे शासनाकडनं जे काही उपाययोजना राबवण्यात गेल्या ज्यामध्ये माझं घर माझं कुटुंब माझी जबाबदारी ज्या पद्धतीने ब्रेक द चेन हे ज्या उपाययोजना राबवल्या गेल्या यामध्ये खरं तर एक जिल्ह्यामध्ये मोठा दिलासा जो आहे तो जळगावला मिळालेला आहे। त्यामुळे कुठेतरी जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। मात्र अद्यापही पूर्णपणे ही कमी न होता ग्रामीण भागात मात्र काही प्रमाणात रुग्णसंख्या आजही आहे। त्यामुळे पूर्णपणे जर शासनाने या ठिकाणी मोकळीक न सोडता कुठेतरी जे नियम दिलेले आहेत त्याचं पालन करण्यासाठी काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे सुद्धा गरजेचे आहे। श्रीकांत, नक्कीच मंगेश, तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा। तुर्तास आपण पुन्हा औरंगाबादमध्ये जाऊया। औरंगाबादमधून सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी। सचिन, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून खरं तर अनेकांमध्ये लॉकडाऊनला घेऊन काही प्रमाणात नाराजी होती। आता अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांच्या काय भावना आहेत आपण बघतोय की आता सोमवारपासून जी आहे ती अनलॉकची प्रक्रिया सुरू होती ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे आणि काय या संदर्भातली अधिकची माहिती? की व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता। याचं कारण जर पाहिलं गेलं तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली व त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य कसं अनलॉक होईल आणि कशा टप्प्यांमध्ये कोणत्या कोणत्या राज्यांना अनलॉकची मुभा मिळणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली होती। परंतु अचानक मुख्यमंत्री कार्यालयातून आलेला जो काही संदेश होता या संदेशामुळे आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खूप मोठं विविध प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे समोर आले होतं। पण प्रश्नचिन्ह असे निर्माण झाले की त्या प्रश्नांमुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। काही लोकांनी ज्या पद्धतीने विजय वडेट्टीवार म्हटले होते की दुकाने खुलण्यास मुभा देण्यात येणार आहे तर त्यांनी दुकानांची साफसफाई सुद्धा केलेली होती। त्यानंतर मजुरांना फोन करून सांगितलं होतं की आता पहिल्यासारखं आपला औरंगाबाद जे आहे किंवा आपली जी काही शहर आहेत ती खुली होणार आहेत, त्यामुळे तुम्ही उद्यापासून कामाला येऊ शकता। एवढंच नाही तर काही लोकांनी जी दुकानं होते त्यांनी सामान खरेदी करायला देखील सुरुवात केलेली होती की आता उद्यापासून दुकान सुरू करायचं तर ही साहित्य लागू शकतं। म्हणजे एवढा मोठा त्यांच्यामध्ये एक सुरुवातीला आनंदाचा बहर पाहायला मिळत होता। परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या संदेशाच्या नंतर किंवा सूचनांच्या नंतर त्यांचा हिरमोड झालेला होता। पूर्णपणे त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळत होती। लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधलेला होता तर त्यावेळेस त्यांचं मत असं होतं की विजय वडेट्टीवार यांनी ज्या काही सूचना केलेल्या होत्या किंवा जे काही जाहीर केलेलं होतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा राज्य हे पहिल्यासारखं अनलॉक करावं आणि त्यामुळे आम्हाला एक दिलासा मिळेल। आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने जो काही संदेश पाठवण्यात आलेला होता किंवा जे काही सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांमुळे सर्वांचा हिरमोड देखील झालेला होता। त्यामुळे संपूर्णपणे गोंधळ निर्माण झालेला होता। अशामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ही एक आनंदाची बातमी जर त्यांना सांगितली तर नागरिकांना सुरुवातीला विश्वास बसणार नाहीये की आता अनलॉक झालेला आहे, कारण पहिल्यामध्ये 2दा त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता त्यांना पटवून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। व्यापाऱ्यांनी वारंवार मागणी केलेली होती। सर्वसामान्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजगी पाहायला मिळत होती, कारण एवढ्या दिवसांपासून दुकानं बंद आहेत, काही वस्तू घ्यायच्या असतील तर घेता येत नव्हत्या किंवा काही लोकांचे रोजगार बंद होते, त्यामुळे त्यांच्या घरामधील अन्नधान्य सुद्धा संपलेलं होतं। चुली पेटवायचं कसा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला होता। मग अशामध्ये आता ज्या पद्धतीने नक्कीच सचिन, या संदर्भातली आणखी माहिती आम्ही वारंवार तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सचिन आणि मंगेश।
सविस्तर माहितीसाठी.